मला वाटतं ह्याच्यात दोन तीन बाजू बघण्यासारख्या आहेत. पहिली बाजू म्हणजे हीच आहे की परवाकडे पहिल्यांदा असं मी ऐकतोय की अध्यक्ष महोदय स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात. म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे. आणि हे जगजाहीर आपण पाहताय की असा हा प्रकार कधीही महाराष्ट्रात झाला नव्हता. कदाचित त्यांनी कुठच्याही निमित्ताने बैठक लावली असती किंवा फोन केला असता. ह्यांचे फोन कोण टॅप करतंय की ह्यांना स्वतःवर विश्वास नाही, एकमेकांवर विश्वास नाही की फोन टॅपिंग चालू आहे. पण हे जरी असलं तरी दुसऱ्या बाजूला आजचा महत्त्वाचा दिवस एवढ्यासाठी आहे, हा न्याय नुसतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासाठी नाही, पण कुठचे संविधान पाळत आहेत अध्यक्ष महोदय ह्याच्यावर आहे. जर देशाच्या संविधानाप्रमाणे गेलं, जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. मला वाटतं एक महत्त्वाची गोष्ट आहे की जसं मी सांगितलं की पक्षासाठी नाही तर देशासाठी हा निकाल महत्त्वाचा आहे. येणाऱ्या कार्याची मला वाटतं 2-3-4 तासात सुरू होईल रीडिंग. आपण तर मैदानात असू, मला वाटतं तेव्हापर्यंत पाटणला पोचलो असू, पण ठीक आहे, बघू पुढचं काय. कोल्हापूरमध्ये आता इंडिया आघाडीची बैठक झाली, चांगली बैठक झाली. सगळ्यांना एकत्र येऊन ह्या देशाच्या संविधानासाठी, लोकशाहीसाठी लढायचं आहे. आपण पाहताय की दिवसेंदिवस लोकशाही मारली जात आहे, चेपली जात आहे. काल देखील आपल्यातूनच एक चॅनल देखील बंद केलेलं आहे. मला वाटतं आज आपण पाहताय की जे कोणी सत्यासोबत उभे आहेत, जे कोणी पत्रकारिता देखील सत्यासोबत करत आहेत, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. त्याच्या विरुद्ध आम्ही लढत आहोत. जर हा निकाल विरोधात गेला तर कायदेशीर लढायला तयार आहे का? मला वाटतं हे सगळे जर तर जसं मी सांगितलं, अपेक्षा हीच आहे की संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे त्याप्रमाणे निकाल यावा. जर वेगळा काही निकाल आला तर ते भाजपचं नवीन संविधान जे त्यांना लिहायचं आहे त्याप्रमाणे होईल. अध्यक्ष सीएमना भेटायला गेला तुम्ही आता सर्वोच्च न्यायालयात गेले, सुनील प्रभूंनी याचिका दाखल केली. ती याचिका हीच आहे. महत्त्वाची गोष्ट हीच असते की न्यायमूर्ती जेव्हा न्यायनिवाडा करतात, आता आपण पाहताय ह्या पूर्ण घटनेत न्यायमूर्ती कोण आहेत तर अध्यक्ष महोदय आहेत. ट्रायब्युनलचं ते काम करत आहेत आणि त्यांनी आरोपींना जाऊन भेटणं, ज्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनचा आत्ता केस चालू आहे, हे किती योग्य आहे. एरवी पण कधीही अध्यक्ष महोदय असं कोणाच्या म्हणजे प्रोटोकॉलप्रमाणे जात नाहीत घरी. हे करत असताना दिवसाढवळ्या एवढं जाणं, प्रेसमध्ये आल्यानंतर देखील कुठेही न बोलणं, मला वाटतं असं कधीही आम्ही राजकारण एवढं घाणेरडं पाहिलं नव्हतं. त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे की त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की माझ्या मतदारसंघातल्या कामासंदर्भात मी गेलो होतो आणि अध्यक्षपद सोडून मी आमदार देखील आहे. कितीतरी वेळा असे त्यांनी प्रतिक्रिया देऊ शकतात, पण जे सत्य आहे ते सत्य आहे. आणि तसं पाहिलं गेलं तर परवा मी कोल्हापूरच होतो. अनेक कामं मुंबईतली रखडलेली आहेत पण कुठचंही सुरू झालेलं नाही आहे. त्यांच्या स्वतःच्या मतदारसंघातले रस्ते हे आता कोर्टात गेलेले आहेत तिकडचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण मुख्य गोष्ट हीच आहे की एवढं सगळं चालू असताना कितीही काही मोठी गोष्ट असली तरी एक प्रोटोकॉल पाळणं गरजेचं असतं. आणि ते मान आणि ते जे काही जबाबदारी असते ती स्वतःची नसते तर पदाची असते, तेवढं तरी राखणं गरजेचं होतं. निकाल यायला अवघे काही तास शिल्लक आहेत, मात्र राजकीय हालचालींना वेग आलेला आहे. काल रात्री मुख्यमंत्र्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये बैठक झाली. आज दीपक केसरकर देखील महत्त्वाच्या नेत्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यासोबत सुद्धा बैठक झाली. काय वाटतं या सगळ्या? पहिलं म्हणजे ते 3 लोकांमध्ये खरा मुख्यमंत्री कोण आहे हे पण बघणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टी आहेत, चालू राहू शकतात. ते त्यांच्यात व्यस्त असतील. आपण पाहताय काल तर आम्ही तुमच्यासोबतच लोकांमध्ये आहोत. आम्ही आता आम्हाला न्याय हा जनतेकडून मिळणार आहे.